सुद्धा ती भिकारी मोलकरीण माझ्या विरोधातले पुरावे शोधत गावभर भटकतीये. ती गप्पाच बसत नाहीये. ती माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा आहे. चला काढून बाहेर फेकून दिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. माझ्या जीवाला शांतता नाही मिळणार, कळलं? त्यामुळे या डिवोर्स पेपर्सवर मला साईन काढून द्यायची. या बाबतीत चुकतेस तू दिशा. पारूची यात काही चूक नाही. हे जे काय घडलंय ना तुझ्या बरोबर, तुझ्या कर्माची फळ आहेत, कळलं? वाव प्रीत बेबी, वाव काय मस्त प्रवचन दिलंस ना तू. पण याची गरज नाहीये. मला जास्तीची अक्कल नाही शिकवायची. जितकं सांगितलंय तितकं करायचं. जास्त थोबाड न चालवता आणि मला जास्त प्रश्न न विचारता गपचूप हे पेपर्स घेऊन जायचे आणि त्याच्यावर मला आदित्य आणि पारूची सही आणून द्यायची. नाहीतर सांगितलं ना मी तुला ऑलरेडी, पुढचा नंबर अहिल्या देवी किर्लोस्करचा फिक्स. देवी आई, आदित्य सर चहा. नकोय मला उशीर होतोय. आदित्य काहीतरी खाऊन तरी जा. आई ऍक्च्युली मला खरंच उशीर होतोय ऑफिसला आणि फोनवर फोन येत आहेत. मला निघावं लागेल. दादा, काय झालं? हे आपले पेपर्स आहेत, यावर जरा तुझी सही हवी होती. कसले पेपर आहे? आपण ते वॉटर टँकरचं डील केलं होतं ना, हां, तर त्याचे काही इम्पॉर्टंट पेपर्स आहेत ज्यावर तुझ्या सह्या राहिल्या होत्या. सो त्यात तू आत्ता कर ना. पेन दे. चेक नको करू तू. मी केलंय ना सगळं चेक. सगळे टर्म्स अँड कंडिशन्स ओके आहेत. आपण डिस्कस करूनच केलंय ना. सो आता चेक करायची काही गरज नाही आहे सच. ठीक आहे. येस सर. सर मी ऑन द वे आहे सर. येस सर, पोचतो. प्रीतम सॉरी, मी ऑफिसमध्ये सहाय्य करून तुला पाठवतो. ओके? अरे दादा, अर्जंट आहे. दादा ते पेपर्स घेऊन ऑफिसला निघून गेला. तिकडे गेल्यावर तो ते पेपर्स वाचणार. सगळा प्रॉब्लेम होईल पारू. आणि आपण काही करू पण शकत नाही ना, आपल्या हात दगडाखाली. हे सगळं ना त्या नालायक दिशामुळे होत आहे. आपण हे दादाला सांगू पण शकत नाहीये ग. मला पण तीच काळजी प्रीतम सर. आदित्य सरांनी त्या कागदावर सही नाही केली ना, तर दिशा मॅडमचा पुढचा प्लॅन काय आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. त्यामुळं काय बी झालं तरी आदित्य सरांनी त्या कागदावर सही करायलाच पाहिजे. अगं पारू, पण दादा ते पेपर घेऊन ऑफिसला निघून गेलाय. तिकडे गेल्यावर तो ते वाचणार आणि त्यांनी ते वाचले ना की सही करणं सोडून दे, तो ते पेपर्स कोणाच्या हाताला पण लागू देणार नाही. फाडून फेकून देईल ते कुठेतरी. आणि खरं तर त्यांनी सही नाही केली तरच चांगलं आहे. म्हणजे मला आवडेल तसं, पण मला नाही बघायचं यार तुम्हा दोघांना वेगळं होताना. पारू, तुम्ही नका काळजी करू प्रीतम सर. आदित्य सर त्या कागदांवर सही करतील आणि मग त्याच कागदाचा वापर करून आपण दिशा मॅडमचा डाव त्यांच्यावरच उलटवून टाकू. इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस ग तू हे सगळं? दादाला ओळखत नाहीस का तू? इतक्या सहजासहजी ऐकणारा माणूस नाहीये तो पारू. त्यांना सही करायला मी भाग पाडणार आहे. प्रीतम सर, मी तुम्हाला वचन देते, त्या कागदावर आदित्य सरांची सही असेल आणि ती सही मी घेणार. अरे देवा, मला चावरायला वेळ झाला बघाच. पण असे कसे निघून गेले? पण जाताना हाक तरी मारायची ना. काय म्हणायचं आता ह्यांना?
पण एवढी काय घाई होती की टिफिन विसरून गेलेत ते? आत्या, साधा चहा सुद्धा घेतला नाही त्यांनी. देवी आईने सुद्धा सांगितलं की चहा पिऊन जा, पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं. त्यात त्यांच्या बॉसचा फोन आला ऑफिसमधनं, त्यामुळे सगळं सोडून तसंच गडबडीनं निघून गेले. एक काम करते, मारुती दादांना सांगते की आदित्य बाबांना त्यांच्या ऑफिसमध्ये टिफिन पोहोचवून ये म्हणून. बिचारे दिवसभर उपाशी नको राहायला. असं कसं उपाशी राहतील माझे धनी? मी आहे की त्यांची काळजी घ्यायला. आत्या, तुम्ही बाला नका पाठवू, मीच टिफिन घेऊन जाते. अगं पण पारू बाळा, तू आणि आदित्य बाबा तर. आत्या, तुम्हीच म्हणलात ना की नवऱ्याला दुखावू नकोस म्हणून. ते मी न सांगता निघून गेल्यामुळे चिडलेत माझ्यावर, दुखावले गेलेत. आणि त्यांचं राग शांत करायची हीच तर संधी आहे ना. त्यामुळं कसं ना, घरचा टिफिन जर का मिळाला ना तर राग आपोआप निघून जाईल. त्यामुळं मला असं वाटतं की मीच टिफिन घेऊन पण जाते. असं काय करतेस बाळा? अहिल्या मॅडमनी विचारलं की पारू कुठे गेली, तर मी काय सांगू त्यांना? आणि घरात बघ ना किती कामं बाकी आहेत ती. आत्या, आहे बघा, मला ऑफिसला जावं लागेल. मला अर्जंट लई महत्वाचं काम आहे माझं. बरं